United States. That I will support and defend the Constitution of the United States JD Vance Against हे all उपराष्ट्राध्यक्ष enemies, म्हणून foreign शपथ and घेत आहेत. domestic. against all enemies, foreign and domestic. That I will bear true faith That I will bear true faith and allegiance to the same. and allegiance to the same. That I take this obligation freely That I take this obligation freely without any mental reservation without any mental reservation or purpose of evasion. or purpose of evasion. And that I will well and faithfully discharge And that I will well and faithfully discharge the duties of the office the duties of the office on which I am about to enter. on which I am about to enter. So help me God. So help me God. Congratulations, Mr. Vice President. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून JD व्हेन्स यांनी शपथ घेतलेली आहे. JD व्हेन्स यांच्याबद्दल विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्नी यांचं मूळ हे भारतातलं आहे, हे विशेषत्वानं सांगावं लागेल. JD व्हेन्स अमेरिकेचे नवे उपराष्ट्राध्यक्ष. आणि आता थोड्याच वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेणार आहेत. Please raise your right hand and repeat after me. I, Donald John Trump, do solemnly swear I, Donald John Trump, do solemnly swear that I will faithfully execute that I will faithfully execute the office of President of the United States the office of President of the United States and will, to the best of my ability, and will, to the best of my ability, preserve, protect, and defend preserve, protect, and defend the Constitution of the United States. the Constitution of the United States. So help me God. So help me God. Congratulations, Mr. President.
अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे आणि याच विषयी आपण बोलूया. अमेरिकेमधनं आपल्यासोबत आपले विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर सर आहेत. टाकळकर सर, खरं तर सगळ्या भारतीयांसाठी, जगासाठी, अमेरिकनांसाठी, सगळ्यांसाठी महत्त्वाचा हा असा क्षण. विशेषत्वानं मला तुम्हाला इथं प्रश्न हा विचारायचा आहे की अमेरिकेमधले जे भारतीय आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची घटना आहे, कारण यावेळेला मोठ्या प्रमाणावरती अमेरिकेमधल्या भारतीयांनी सुद्धा ट्रम्प यांना पाठिंबा दिलेला होता. मतांरूपी हा पाठिंबा दिसला. काय नेमकी या सगळ्या मागची कारणं आहेत आणि कसं नवपर्व त्यांच्या दृष्टीनं आज खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे? गुरुप्रसाद, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे सगळं इथे. कारण की यापूर्वी पारंपरिकदृष्ट्या बहुसंख्य भारतीय इथले जे आहेत ते डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करत होते. पण अलीकडच्या काळामध्ये हा कल आहे तो थोडा रिपब्लिक पक्षाकडे झुकू लागला. त्यातच नरेंद्र मोदी, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यांचं आणि ट्रम्प यांचं अतिशय चांगली केमिस्ट्री आहे. त्यामुळे देखील मला असं वाटतं की अनेक लोकांना ट्रम्प यांच्याविषयी आस्था होती. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की यापूर्वी इंडियन अमेरिकन्स यांची लॉबी एवढी स्ट्रॉंग नव्हती. म्हणजे 20 ते 13 मध्ये फक्त एकच आपला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचा एक प्रतिनिधी होता. आता त्यांची संख्या 6 झालेली आहे. आणि काय झालेलं इथे की इथले जे भारतीय अमेरिकन आहेत ते सधन आहेत मुख्य म्हणजे अमेरिकेच्या एकंदर लोकसंख्येच्या 1.35% एवढे भारतीय आहेत. पण त्यांचं इन्कम टॅक्स मधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 6 ते 7% आहे. आणि त्यांचं उत्पन्न देखील आहे, वार्षिक उत्पन्न $1,53,000 इतकं आहे. म्हणजे सरासरी अमेरिकन व्यक्तीच्या कुटुंबाच्या दुप्पट उत्पन्न आहे. आणि अनेक फर्म्स आहेत, त्याचे CEO आहेत, MDs आहेत किंवा चेअरमन आहेत किंवा ज्या स्टार्टअप कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये भारतीय हे आता खूप आघाडीवर आहेत. त्यामुळे भारतीय या पूर्वी जेवढे होते तितके आता स्ट्रॉंग झालेले आहेत. टाकळकर सर, जर का आत्ता हा जो क्षण आपण अनुभवतो तेव्हा आपण बघतोय की ट्रम्प यांचं अभिनंदन केलं जातंय, टाळ्यांचा कडकडाट होतो आणि ट्रम्प यांची प्रतिक्रिया येते. Thank you very, very much. Vice President Vance, Speaker Johnson, Senator Thune, Chief Justice Roberts, Justices of the United States Supreme Court, President Clinton, President Bush, President Obama, President Biden, Vice President Harris, and my fellow citizens. The golden age of America begins right now. From this day forward, our country will flourish and be respected again all over the world. We will be the envy of every nation, and we will not allow ourselves to be taken advantage of any longer. During every single day of the Trump administration, I will very simply put America first. Our sovereignty will be reclaimed. Our safety will be restored. The scales of justice will be rebalanced. The vicious, violent, and unfair weaponization of the Justice Department and our government will end. And our top priority will be to create a nation that is proud, prosperous, and free. America will soon be greater, stronger, and far more exceptional than ever before. I return to the presidency confident and optimistic that we are at the start of a thrilling new era of national success. A tide of change is sweeping the country. Sunlight is pouring over the entire world, and America has the chance to seize this opportunity like never before. But first, we must be honest about the challenges we face.
While they are plentiful, they will be annihilated by this great momentum that the world is now witnessing in the United States of America. As we gather today, our government confronts a crisis of trust. For many years, a radical and corrupt establishment has extracted power and wealth from our citizens while the pillars of our society lay broken and seemingly incomplete. राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचं हे अमेरिकेला आणि जगाला उद्देशून पहिलं संबोधन आपण बघतो आहोत. टाकळकर सर आपल्या सोबत आहेत. टाकळकर सर, पहिलं महत्त्वाचं वाक्य जे ट्रम्प यांनी उच्चारलं ते म्हणजे अमेरिकेचं हे सुवर्ण पर्व आता सुरू होतं आहे. कसं बघायचं याकडे? ते बरोबर आहे, परंतु त्यांनी या भाषणामध्ये पुन्हा एकदा बायडन प्रशासनाच्या एकंदर उणीवावर बोट ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की वेपनायझेशन ऑफ जस्टिस सिस्टीम मी होऊ देणार नाही. म्हणजे त्यांचा असा एकंदर आरोप होता की माझ्या विरुद्ध जे खटले चालले ते म्हणजे सूडबुद्धीने चालवले गेले होते आणि अमेरिकन न्याय खात्याला हाताशी धरून ते चालवले गेले होते. असं मी आता होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि परत रॅडिकल लेफ्ट आणि करप्ट असं स्वरूपाचं पण त्यांनी आरोप त्याच्यामध्ये केलेले होते. म्हणजे बायडन प्रशासनाची जी कार्यक्षमता आहे किंवा त्यातला जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलेला आहे. आणि पुन्हा त्यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण राबवणार असं म्हटलेलं आहे. पण आता अमेरिका फर्स्ट हे धोरण हे दुधारी शस्त्र आहे मुळामध्ये. कारण की एकंदर अमेरिकेमध्ये प्रोटेक्शनिझम आलं तर त्याचा तोटा सगळ्या जगाला देखील होऊ शकेल. त्यामुळे अमेरिका फर्स्ट धोरणाच्या अंतर्गत ते काय करतात हे बघावं लागेल. विशेषतः जे मास डिपोर्टेशन होणार आहे इलिगल इमिग्रेंटचं, तो एक मोठा इश्यू आहे. तर त्या या मास इमिग्रेशनमुळे ते म्हणतात की आपली आर्थिक स्थिती सुधारेल आणि क्राईम रेट कमी होतील. आणि असा स्थलांतरितांचा मुद्दा हा अतिशय सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. तो नेमका कसा ते हाताळते ते बघूयात. परंतु त्यांना आता अशी अपेक्षा आहे की आता मी या अमेरिकेला ग्रेट बनवेल, अमेरिकेला प्रॉस्परस बनवेल, अमेरिकेला वेल्दी बनवेल. आता येणाऱ्या काळच ठरवेल की नेमकं हे काय होणार आहे. परंतु त्यांना या वेळेला मात्र भरघोस पाठिंबा मिळालेला आहे. अमेरिकन काँग्रेसचे हे दोन्ही सभासद आहेत, म्हणजे दोन्ही सदस्य सदन आहेत, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट, हे दोन्ही या पक्षांकडे आहे. अध्यक्षपदही या पक्षाकडे आहे. म्हणजे भरघोस बहुमत त्यांना आहे. त्याचा ते आता लाभ कसा घेतात हे बघावं लागेल आपल्याला. अगदी अगदी. आणि या दरम्यान एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलेलं आहे. 47वे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्रम्प यांचं अभिनंदन केलेलं आहे. मला असं वाटतं की या दोघांची केमिस्ट्री उत्तम आहे. आणि त्यांनी आता जे दौरे करायचे ठरवले नजीकच्या काळामध्ये त्याच्यामध्ये चीन बरोबर भारताचा पण समावेश केलेला आहे. आणि मला असं वाटतं की क्वाडच्या निमित्ताने हे संबंध आणखी बळकट होतील. जयशंकर इथे आहेत आपले परराष्ट्र मंत्री, आणि माझ्या माहितीनुसार 2-3 दिवसांमध्ये क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची देखील एक बैठक होईल. आणि या निमित्ताने पुन्हा आपल्या संबंधांना बळकटी मिळू शकेल. आणि मोदी आणि ट्रम्प यांचे संबंध मला असं वाटतं खूप घट्ट आहेत. त्याचा आपल्याला देखील लाभ निश्चित होऊ शकेल. अगदी. डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या मित्राला शुभेच्छा असा उल्लेख केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ट्रम्प यांचा हा शपथविधी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतलेली आहे. 4 वर्ष सत्तेपासून दूर राहिल्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या कार्यकाळाचा हा दुसरा पर्व सुरू होत आहे आणि त्यासाठी आता काही मिनिटांपूर्वीच ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे. अभिनंदन माझ्या मित्रा, अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक शपथविधी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना उद्देशून ट्विट केलेलं आहे. अभिनंदन माझ्या प्रिय मित्रा, अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ऐतिहासिक शपथविधी झाल्याबद्दल तुझं अभिनंदन, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया. दोन्ही देशांचा फायदा व्हावा आणि जगाचं चांगलं भवितव्य घडावं यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे, अशी पहिली प्रतिक्रिया या शपथविधीनंतर मोदींची. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा असं म्हणत पंतप्रधानांनी ट्रम्प यांना आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.